नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आता नवीन पद भरती निघालेले आहे. यामध्ये महिला सुपरवायझर, आशा संयोजनी आणि कार्यकर्त्याचे पद असणार आहे. यामध्ये फक्त तुमची महिला सुपरवायझर या पदाकरता एक्झाम होणार आहे आणि आशा संयोजनी आणि कार्यकर्त्याला तुम्हाला कोणते पेपर द्यायची गरज नाही आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचे, सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत महावितरण विभागाअंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तर मग ती व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलवर जाऊन बघू शकता. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझं बघता. त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याच्यावर तुम्हाला देतच राहील. बघा, स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. महिला एवं बाल विकास विभागाअंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये आशा संयोजनी, महिला सुपरवायझर आणि कार्यकर्त्याचे पद असणार आहे. यामध्ये प्रति महिना तुम्हाला सॅलरी ही महिला सुपरवायझर या पदाकरता 35,500 असणार आहे. आशा संयोजनीसाठी 12,600, कार्यकर्ता या पदाकरता 14,500 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. आणि हे पे लेवल 7 असणार. यामध्ये जेव्हा पे लेवल 8 लागू होईल त्यामध्ये तुम्हाला अजून येथे वाढ दिसणार आहे तुमच्या पेमेंटमध्ये. बघा, आता तुमचं एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, तर तुमची इथे कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे. बघा, यामध्ये तुमचे फक्त महिला सुपरवायझर या पदाकरताच एक्झाम घेतली जाणार आहे. आशा संयोजनी आणि कार्यकर्त्यामध्ये तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची गरज नाही. बघा, पॅटर्न काय असणार आहे. सामान्य ज्ञान म्हणजेच करंट अफेअरचे 50 प्रश्न 50 मार्क करता असणार. रिझनिंगचे 25 प्रश्न 25 मार्क करता आणि कम्प्युटर साक्षरताचे 25 प्रश्न 25 मार्क करता. अशा मिळून 100 मार्काचा पेपर होणार, तो तुम्हाला 2 तासामध्ये कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे. महिला सुपरवायझर या पदाकरता 12वी पास असणे आवश्यक असणार आहे. आशा संयोजनीकरता तुम्हाला फक्त 8वी पास असणे आवश्यक असणार आहे आणि कार्यकर्ता या पदाकरता तुम्हाला फक्त 10वी पास असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये झाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल लेवलचं असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा, ही जे ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट असणार आहे ती 2 मार्च 2026 पासून होणार आहे. ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 30 मार्च 2026 असणार आहे. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पुण्यावर पात्र असणार तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा नक्कीच करा.